विद्यार्थी मित्र नमस्कार। प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गामध्ये मी महाविद्यालयाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करतो। प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गामध्ये जे काही वेगवेगळे विषय अभ्यासाकरिता आहेत यापैकीच एक महत्त्वाचा विषय म्हणजेच पर्यावरण अभ्यास किंवा पर्यावरण शास्त्र होय। हा विषय शिकवण्यासाठी आपल्याला आम्ही एकूण 3 प्राध्यापक आहोत। यामध्ये डॉक्टर प्रताप नाईकवाडे सर, श्रीयुत मंदार जाकी सर आणि मी स्वतः असे तिघेही आम्ही आपणास पर्यावरण अभ्यास हा विषय शिकवणार आहोत। दोन्ही सत्रामध्ये आपणास पर्यावरण शिक्षण हा विषय अभ्यासासाठी आहे। यामध्ये प्रत्येक सत्रात आपणास एकूण 60 लेक्चर्स असणार आहेत आणि मूल्यमापनाचा जर आपण विचार केला तर 70-30 असा मूल्यमापनाचा पॅटर्न असणार आहे। म्हणजेच जी काही टर्म एंड एक्झामिनेशन आहे ती 70 गुणांची असेल या आणि अंतर्गत मूल्यमापन जे आहे हे 30 गुणांसाठी असणार आहे आणि दोन्ही सत्रामध्ये आपल्याला या विषयाचे अध्ययन करायचे आहे। प्रामुख्याने हा विषय शिकण्यामागचा जर आपण हेतू विचारात घेतला तर या कोर्सचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला पर्यावरण, त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळे घटक, नैसर्गिक साधनसंपत्ती, शाश्वत विकास, नागरीकरण आणि उद्देशात्मक नकाशे यांची माहिती होणार आहे। प्रामुख्याने पर्यावरण, परिस्थितिकी, परिसंस्था, नैसर्गिक साधनसंपत्ती, शाश्वत विकास यांची संकल्पना आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना, कोकणामध्ये याचे संवर्धन कशा पद्धतीने केले जाऊ शकते तर याची माहिती जी आहे ही माहिती आपल्याला या विषयाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे। त्याशिवाय प्रामुख्याने जे काही थीमॅटिक मॅपिंग आहे तर पर्यावरणाचा विचार करता थीमॅटिक मॅपिंग कशा पद्धतीने केले जाऊ शकते आणि त्याचे काय महत्त्व आहे तर याची देखील मांडणी आपल्याला या विषयाच्या माध्यमातून करायची आहे। या कोर्सचा जर आपण विचार केला तर यामध्ये एकूण 4 मॉड्यूल्स आहेत, म्हणजे 4 टॉपिक्स आहेत। यापैकी पहिल्या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी अँड इकोसिस्टम म्हणजेच पर्यावरण, परिस्थितिकी आणि परिसंस्था यांच्याशी संबंधित पहिला टॉपिक किंवा पहिले प्रकरण आपणास अभ्यासासाठी असणार आहे। यामध्ये पर्यावरण, पर्यावरणाची संकल्पना आणि त्यांचे घटक, त्यानंतर परिस्थितिकीची संकल्पना आणि त्याचे घटक, परिसंस्था म्हणजे काय, परिसंस्थेची संकल्पना, तिची वैशिष्ट्ये, परिसंस्थेचे घटक आणि परिसंस्थेचे प्रकार, त्याचबरोबर अन्न साखळी, अन्न जाळे आणि मानव पर्यावरण सहसंबंध। विशेषतः मानव पर्यावरण सहसंबंध अभ्यासत असताना निसर्गवाद, संभववाद, नवनिसर्गवाद यांची मांडणी आपल्याला करायची आहे आणि ही मांडणी करत असताना कोकणातील उदाहरणांच्या साहाय्याने ही मांडणी आपल्याला करायची आहे। त्याचबरोबर दुसरे प्रकरण जे आहे ते नैसर्गिक साधनसंपत्ती आणि शाश्वत विकासाशी संबंधित आहे। या प्रकरणामध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीची संकल्पना आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्गीकरण यांची मांडणी करायची आहे। त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित समस्या, यामध्ये पाणी, जंगल संपत्ती, भूमी आणि खनिज संपत्ती यांच्याशी संबंधित ज्या काही समस्या आहेत या समस्यांची मांडणी आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे। त्याचबरोबर नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनातील आपली भूमिका तर याविषयी आपल्याला मांडणी या दुसऱ्या प्रकरणामध्ये करायची आहे। तर या दोन्ही प्रकरणांची मांडणी हे डॉक्टर प्रताप नाईकवाडे सर करणार आहेत। पर्यावरण हा त्यांचा अभ्यास विषय आहे। डॉक्टर प्रताप नाईकवाडे सरांनी अमेरिकेमध्ये जाऊन अरिझोना विद्यापीठात हवामान बदलावर संशोधन केलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपण निश्चितपणे त्यांच्या या व्याख्यानाचा आनंद लुटाल। तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला लोकसंख्या आणि विकासाशी संबंधित समस्या आहेत यांची मांडणी आपल्याला करायची आहे। तिसऱ्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येचा विस्फोट
यामध्ये जागतिक लोकसंख्येचा विस्फोट आणि भारतातील लोकसंख्येचा विस्फोट यांची मांडणी करायची आहे। लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत आहे याची देखील मांडणी आपल्याला करायची आहे। त्यानंतर जागतिक लोकसंख्या विषयक धोरणांची आपल्याला मांडणी करायची। आपल्याला माहित असेलच की जगाच्या पाठीवर वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या प्रकारची लोकसंख्या धोरणे असलेली दिसून येतात। यामध्ये काही देशांची धोरणे ही लोकसंख्या वाढीला चालना देणारी असलेली दिसून येतात। याउलट भारत, चीन, पाकिस्तान यासारख्या देशांचा जर आपण विचार केला तर लोकसंख्या नियंत्रणात आणणारी धोरणे ही या देशांनी स्वीकारलेली आहेत। तर या लोकसंख्या विषयक धोरणांची मांडणी आपल्याला या प्रकरणामध्ये करायची आहे। त्यानंतर वाढत्या लोकसंख्येचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि मानवी विकास निर्देशांक आणि जागतिक हॅपीनेस इंडेक्स म्हणजेच तुम्ही किती आनंदी आहात, तो आनंद निर्देशांक किती आहे, तर याची मांडणी ही आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये करायची आहे। जाकी सर हे तिसरे प्रकरण शिकवणार आहेत। जाकी सरांचा अर्थशास्त्रातील असणारा अभ्यास हा अतुलनीय असा आहे। आर्थिक घटकातून लोकसंख्या या विषयाची मांडणी करणं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे। म्हणूनच हे तिसरे प्रकरण शिकवण्यासाठी आपणास जाकी सर आहेत आणि मला खात्री आहे आपण या प्रकरणाचा देखील अतिशय मनमुरादपणे आनंद घ्याल। यानंतर चौथे प्रकरण जे आहे हे प्रकरण नागरीकरण आणि उद्देशात्मक नकाशे म्हणजेच अर्बनायझेशन अँड थीमॅटिक मॅपिंग या घटकांशी संबंधित असलेले दिसून येतं। यामध्ये पहिला भाग जो आहे तो नगर आणि नागरीकरणाची संकल्पना आपल्याला अभ्यासायची आहे। नेमकं नगर कशाला म्हणायचं, नागरीकरणाची संकल्पना नेमकी काय आहे याची मांडणी आपल्याला या प्रकरणात करायची आहे। त्यानंतर नागरीकरणाची वृद्धी, त्यानंतर चेंजिंग अर्बन एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स इन इंडिया, भारतातील बदलत्या नागरी पर्यावरणीय समस्या यांची मांडणी आपल्याला करायची आहे। अलीकडेच भारतामध्ये एनडीए सरकार आल्यानंतर स्मार्ट सिटीज मिशन चालू करण्यात आलेला आहे। स्मार्ट शहरांची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि ही स्मार्ट शहरे नेमकी काय आहेत, ही मोहीम नेमकी काय आहे, तर याची मांडणी आपल्याला या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये करायची आहे। दुसऱ्या भागाचा जर आपण विचार केला तर यामध्ये भारताचा नकाशा भरण्यासाठी आपणास देण्यात येईल। यामध्ये पहा की भारतातील प्रमुख खनिज संपत्ती, औद्योगिक प्रदेश, भारतातील प्रमुख व्यापारी प्रदेश, त्यानंतर भारतातील प्रमुख बंदरे, त्यानंतर भारतातील प्रमुख प्रदूषित शहरे किंवा केंद्रे, त्यानंतर भारतातील महत्त्वाची शहरे, भारतातील स्मार्ट सिटीज आणि त्यानंतर भारतातील स्मार्ट शहरे इत्यादी घटक आपल्याला भारताच्या नकाशामध्ये दाखवायचे आहेत। कदाचित 10वी पर्यंत आपण भूगोलशास्त्रामध्ये याचा अभ्यास केलेला असेल, तर म्हणून हा टॉपिक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण वाणिज्यशास्त्राचा अभ्यास करत आहात, पण वाणिज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना आपल्याला भौगोलिक पार्श्वभूमी देखील माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी मॅप फिलिंग ऑफ इंडिया हा घटक आपणास अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे। त्यानंतर रीडिंग ऑफ थीमॅटिक मॅप्स, जे काही उद्देशात्मक नकाशे आहेत या उद्देशात्मक नकाशांचे वाचन हे देखील आपल्याला परीक्षेसाठी विचारले जाणार आहे आणि याचं देखील अध्ययन आपण माध्यमिक पातळीवर केलेलं आहे। पुन्हा आपल्याला या ठिकाणी पर्यावरणीय घटकांशी संबंधित उद्देशात्मक नकाशे देण्यात येतील आणि या नकाशांचं वाचन करण्याची कला देखील आपल्याला अवगत करणं गरजेचं असलेलं दिसून येतं आणि त्यासाठीच हा विषय या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला दिसून येतो। विशेषतः जे काही तुमचं इंटरनल इव्हॅल्युएशन आहे यासाठी प्रॅक्टिकलचं जर्नल तुम्ही सादर करणं गरजेचं आहे। यामध्ये मॅप फिलिंग ऑफ इंडिया अँड रीडिंग ऑफ थीमॅटिक मॅप्स हा जो काही भाग आहे तर याच्याशी संबंधित काही घटक त्याचं तुम्ही जर्नल तयार करणं आणि ते सादर करणं हे बंधनकारक असलेले दिसून येतं आणि हे तुम्हाला संपूर्ण गुगल क्लासरूमच्या माध्यमातून सादर करावं लागणार आहे। आपण प्रथम वर्ष वाणिज्य वर्गामध्ये पर्यावरण शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तर प्रामुख्याने याची मांडणी नॉलेज म्हणजेच ज्ञान, कौशल्य आणि जनरल कॉम्पिटन्स
या 3 घटकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। ज्ञान म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला पर्यावरण, परिस्थितिकी, परिसंस्था, अन्न साखळी, अन्न जाळे, पर्यावरणीय समस्या, नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित समस्या, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कोकणामध्ये आढळणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित समस्या, लोकसंख्या, लोकसंख्येशी संबंधित समस्या, लोकसंख्येचा पर्यावरणावर होणारा परिणाम इत्यादी घटकांचे ज्ञान आपल्याला हा विषय अभ्यासल्यानंतर मिळणार आहे। स्किल्स म्हणून जर आपण विचार केला तर आपल्याला जे काही नकाशा भरा किंवा नकाशांचं वाचन हे कौशल्य प्राप्त होणार आहे। आणि मग पर्यावरणाशी संबंधित वेगवेगळे ठिकाणे आहेत, ही ठिकाणे विद्यार्थ्यांना हा विषय अभ्यासल्यानंतर भारताच्या नकाशामध्ये अगदी सहजासहजी त्या ठिकाणी दाखवता येतील। म्हणजेच हे कौशल्य आपल्याला हा विषय अभ्यासल्यानंतर प्राप्त होणार आहे। त्यानंतर जनरल कॉम्पिटन्स म्हणून जर आपण विचार केला तर विद्यार्थी आपलं ज्ञान आणि आपलं कौशल्य वापरून कोकणाच्या अनुषंगाने कोकणाचा शाश्वत विकास कशा पद्धतीने करू शकतो तर याच्यावर विचार करू शकणार आहे किंवा याची मांडणी जी आहे ही मांडणी विद्यार्थ्याला करता येणार आहे। धन्यवाद। आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून मी पर्यावरण अभ्यास या विषयाचा असणारा अभ्यासक्रम आणि त्यामध्ये 4थ्या प्रकरणामध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकरणांच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या घटकांचं अध्ययन करणार आहोत तर याची मांडणी ही केलेली आहे। आपल्या काही शंका असतील तर आपण मला फोन करू शकता किंवा ईमेलद्वारे देखील आपण आपल्या शंका विचारू शकता। आपण जर अद्याप माझं YouTube चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्या विषयाशी संबंधित जे काही व्हिडिओज पुढच्या कालावधीत येणार आहेत तर YouTubeला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तो लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।